लग्न तर झालं, पण प्रेम भाग 6. विश्वास ठेवला होता आणि त्यामुळे तिला झालेला त्रास मी पाहिला आहे. पश्चाताप नाही म्हणाले मी, कारण तिने कोणाला जीव लावला तर त्याचा पश्चाताप ती कधीच करणार नाही. काकू, मी खरं सांगू का? माझ्याकडे शब्दच नाहीयेत तुम्हाला खात्री पटवून द्यायला. कारण मला काहीच फक्त बोलून नाही दाखवायचं. फक्त एक वचन नक्की देतो की यापुढे आयुष्यात कधी माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. मला माझ्या आयुष्यात तिची खूप गरज आहे काकू. प्लीज मला एक चान्स द्या. आरव काकू तिला येऊन म्हणतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळतो. ते पाहून त्यांची खात्री पटते की तो मनापासून बोलत आहे. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तिची आई हलकेच हसून म्हणते. तसं त्याने डोळ्यात रोखून धरलेले अश्रू खाली ओघळतात. थँक्यू काकू, थँक्यू सो मच, तो आनंदाने म्हणतो. तुमच्या घरी कोण कोण असतं? असं म्हणून त्या आरवबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल काही गोष्टी विचारतात. स्वतःच्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी सांगतात. जवळजवळ 2-3 तास ते बोलत असतात. चला काकू, येऊ मी आता? आरव उठत म्हणाला. हो, या परत. थँक्यू सो मच. काकू, अजून एक विचारू? बोला ना. उद्या रविवार आहे, मी सईला सकाळी बाहेर घेऊन गेलो तर चालेल? दुपारीपर्यंत येऊ परत प्लीज, तो घाबरतच विचारतो. हो चालेल, काही हरकत नाही. पण ती उद्या अंशूकडे जाणार आहेत म्हणाली होती ती. त्या हसून म्हणतात. तिच्याशी बोलतो मी, तोही कालत हसत म्हणतो. तिथून घरी आल्यावर आई आणि काकूला सगळं बोलणं झालेलं सांगतो. चला, सगळे वराडी तयार आहे, फक्त नवरीच राहिलीये, काकू म्हणते आणि दोघेही हसायला लागतात. तो त्यांना बघून डोक्यावर हात मारून घेतो. काय झालंय माझ्या घरच्यांना? तो रूममध्ये येऊन सईला फोन करतो. हॅलो हॅलो डार्लिंग, तो लाडीक सुरात म्हणतो. अरे, अचानक इतका मूडमध्ये कसा? मगाशी फोन केला तर नीट बोलत पण नव्हता. तुझ्याशी तर मी नेहमी मूडमध्ये असतो ग, आणि मगाशी खूप महत्त्वाच्या कामात होतो बच्चा, त्यामुळे नाही बोलता आलं. बरं ऐक ना, उद्या सकाळी भेटूया. मी तुला घ्यायला येतो आणि संध्याकाळपर्यंत घरी पण सोडतो. उद्या? अरे, उद्या संध्याकाळी अंशूकडे जायचं यार. रात्री तिथेच राहणार आहे ना. मग त्याआधी येऊ ना आपण, प्लीज. खूप दिवस झाले ना तुला बघून, तो लाडात म्हणतो. बरं भेटू, पण मला जे काही बघायचं आहे ते लांबून. माझ्याजवळ यायची परमिशन नाहीये अजून तुला, ती त्याची खेचत म्हणते. हो हो, लक्षात आहे माझ्या, तो ठामपणे म्हणतो. मग उद्या पूर्ण दिवस बाहेर जाईल. आईला विचारते एकदा आणि सांगते. चालेल? रात्री आईची परवानगी मिळाल्यानंतर ती त्याला कळवते आणि झोपून जाते. सकाळी लवकर उठून आणि आईला थोडी कामात मदत करून ती स्वतःचं आवरायला रूममध्ये जाते. तिच्या फोनची मेसेज टोन वाजतो. सई, मी अर्ध्या 1 तासात मध्ये येतोय. बी रेडी जान. ती पटापट आवरते आणि थोड्या वेळाने आरव घराजवळ येऊन तिला फोन करतो. आई, मी येते ग. सई स्कार्फ बांधत आईला म्हणते आणि निरोप घेऊन खाली येते. पण खाली आरव आणि बुलेट दोन्ही दिसत नाहीत म्हणून ती आजूबाजूला बघते. तितक्यात एक कार तिच्या समोर येऊन थांबते. कारमध्ये आरवला बघून ती दरवाजा उघडून कारमध्ये बसते. आरवने मरून कलरचा स्वेटशर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातलेली असते, ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. तोही सईला बघत राहतो. पांढरी लॉंग कुर्ती आणि त्यावर बारीक लाल फुलांची डिझाईन, ब्ल्यू जीन्स आणि त्या स्कार्फमधून दिसणारे तिचे सुंदर डोळे, ज्यात तिने आज काजळही घातलं होतं, आणि दोन्ही भुवयांच्या मधोमध एक बारीक टिकली. आज कार का आणलीस अचानक? आणि शिकलास कधी? ती चेहऱ्यावरचा स्कार्फ काढत विचारते आणि आरशात बघत केस नीट करते. 3-4 महिने झाले शिकून, पण रोडवर आज पहिल्यांदाच चालवणार आहे. तुला भीती नाही वाटणार नाही ना? तो तिच्याकडे बघून गालात हसत म्हणतो. तशी ती आरशामध्ये बघणं थांबून त्याच्या डोळ्यात बघत उत्तर देते. नाही. का? तुला काही झालं तर? तो आश्चर्याने विचारतो. आमचा ड्रायव्हर नवीन असला तरी तो मला काही होऊ देणार नाही, मला माहिती आहे, ती म्हणते. तसं तो गालात असतो आणि तिचा चेहरा न्याहाळत डोळ्यांवर आलेले केस एका हाताने हलकेच कानामागे सारतो. त्याचं कानामधल्या झुमक्याला हळूच टिचकी मारतो, ज्याने तो हसायला लागतो. खूप सुंदर दिसतेस, तो तिच्या डोळ्यात बघून म्हणतो. ती त्याच्या डोळ्यात हरवत जात असते, पण स्वतःला कसं तरी सावरत म्हणते. थँक्यू. निघूया आपण? हो, असं म्हणून तो थोडा तिच्याकडे झुकतो. तशी ती घाबरून मागे होते आणि डोळे मिटून घेते. तो गालात हसत तिला बघतो आणि तिचा सीट बेल्ट लावतो. तशी ती डोळे उघडून त्याच्याकडे बघते. निघायचं? आरव हसून म्हणतो. ती फक्त होकारार्थी मान हलवते. सई आणि आरव दोघेही कारमधून निघतात. आरव गाडीत FM चालू करतो
तर अगदी त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचणार गाणं सुरू असतं. मेरी राहो तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है. मला अगदी हेच म्हणायचं तुला. तो तिच्याकडे बघून मनात म्हणतो आणि तीही त्याच्याकडे बघून गात असते. दोघांच्याही मनात चलबिचल सुरू असते. कोणीच काही बोलत नाही, पण त्यांच्यातली शांतता मोडण्यासाठी तो बोलायला सुरुवात करतो. सई, काकू काही बोलल्या काल? नाही, म्हणजे मी तिला सांगितलं की तू बाहेर जायचं म्हणत आहेस, तर जा म्हणाली फक्त. ए, तुझ्याशी बोलणं झालं का तिचं? ती फोन करणार होती ना तुला? नाही अजून. बरं, ते आज अंशूकडे स्लीप ओव्हर कसं अचानक? तो पटकन विषय बदलत म्हणाला, अरे खूप दिवस झाले ना आमचं कोणाचं नीट बोलणं झालं पण नाहीये. त्यामुळे ठरवलं की बाबा एका स्लीप ओव्हरची खूप गरज आहे. खूप बोलायचंय. अरे वा, मजा आहे आज तुमची मग. मी पण येऊ का? तो खट्टाळपणे तिच्याकडे बघत म्हणतो. हट, तू काय करणार तिथे येऊन? ती लटक्या रागत म्हणते. तुम्ही तुमच्या गप्पा मारा ना, मी फक्त तुला बघत बसेन ना. हवं तर कान पण बंद करेन. गप रे, असं म्हणून ती लाजून मान खाली घालते. ए, लाजू नकोस ना, माझं ड्रायव्हिंगवर लक्ष नाही राहणार. तो म्हणाला तशी ती खळखळून हसली. अशा गप्पा मारत त्यांचा वेळ छान जात होता. ते शहरातून बाहेर पडून एका रस्त्याला लागले होते. त्या रस्त्याला दुतर्फा उंचच उंच झाडे होती. नुकताच पाऊस संपून हिवाळा सुरू झाल्यामुळे सगळीकडे हिरवेगार दिसत होतं. थोडं पुढे गेल्यावर अचानक सई म्हणाली, आरव, गाडी थांबव लगेच. तशी त्याने गाडी थांबवली आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिने खुश होऊन खिडकीच्या बाहेर इशारा केला. तिथे सुंदर फुलांच्या झाडांची लांबच लांब कमान केलेली होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला उंच दगडी भिंती होत्या आणि त्यावर छोटे छोटे 2 कृत्रिम धबधबे होते. ते खूपच सुंदर दिसत होते. कोणत्या तरी रिसॉर्टचं प्रवेशद्वार असावं. पण काही लोक तिथे थांबून फोटोही काढत होते. सई म्हणाली, किती भारी दिसतंय ना. या अशा गोष्टी बघून तिचा चेहरा आनंदाने अगदी उजळून निघायचा आणि त्याला हीच गोष्ट खूप आवडायची तिची. पॉश आणि उंची हॉटेल्स आणि रेस्टॉरंटपेक्षा तिला असं शहरापासून लांब आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जास्त आवडायचं. हो, खूप सुंदर आहे. चल बघू, आरव म्हणाला. आरव गाडी लावून दोघेही तिथे येतात. सई ती फुलांची कमान बघून खूप खुश होते आणि हळुवारपणे त्याच्यावरून हात फिरवत असते. आरव तिच्या नकळत तिचे फोटो काढत राहतो. सगळं फिरून झाल्यावर ती त्याच्याकडे येते आणि तो तिचा हात हातात घेतो. आरव म्हणाला, आपण फोटो काढूया? हो चालेल, पण कोणाला तरी काढायला सांग. मस्त बॅकग्राऊंड पण यायला पाहिजे ना. थांब, त्याला विचारतो. आरव एका मुलाकडे बोट दाखवून म्हणतो आणि जायला निघतो. ए थांब, तुझा आयफोन नको देऊस. माझा दे. का? तो आश्चर्याने विचारतो. अरे तो लांबून फोटो काढेल ना. फोन घेऊन पडून गेला तर कशाला रिस्क घ्यायची. ती निरागसपणे बोलून जातो. आरव हसतच डोक्यावर हात मारून घेतो. कुठून सुचतं हे? आणि तुझा फोन घेऊन पडाला तर? तो हसणं थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतो. मग तू घेऊन द्यायचास नवीन फोन. ती थोडं ॲटिट्यूड दाखवत म्हणते. जशी तुमची आज्ञा. तो हसतच म्हणतो. ती त्या भिंतीजवळ जाते आणि तो दुसऱ्या माणसाला फोटोसाठी रिक्वेस्ट करून सई शेजारी येऊन थांबतो. 3-4 फोटो काढून तो फोन आरवकडे देतो. त्याने समोर कॅमेरामध्ये स्माईल दिलेली आणि एकमेकांकडे बघतानाचेही फोटो क्लिक केले असतात. ते दोघेही फोटो बघत असतात. एक फोटो येतो ज्यामध्ये सई समोर तर आरव सईकडे बघून हसत असते. या फोटोमध्ये तू माझ्याकडे बघून असं का हसतोयस? मागच्याच गोष्टीवरून हसतोय अजून. ती चेहरा बारीक करून विचारते. तसं तो पुन्हा हसायला लागतो. ती हाताच्या कोपऱ्याने त्याच्या पोटात मारते आणि रागाने गाडीकडे जायला निघते. सई म्हणाली, मला नाही बोलायचं तुझ्याशी, जा. तो ती तिच्या मागे जातो आणि गाडीजवळ आल्यावर तिला मागून मिठीत मारतो आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून म्हणतो, सॉरी ना सई, पण तुला माहिती आहे का, तू किती क्यूटपणे बोललीस मगाशी. मला इतकी अनावर इच्छा झालेली तुला मिठी मारायची. असं नको ना बोलत जाऊस. तेव्हा जेव्हा तू मला थोडं लांब राहायला सांगितलं आहेस, मला नाही जमत ग मग. ती लाजून शहारते. सई म्हणाली, सोड मला, कोणीतरी बघेल. रोडवर आहोत आपण. तो तिला खांद्याला पकडून स्वतःकडे वळवतो. ती मान खालीच घालून उभी असते. तो हाताने तिचा चेहरा उचलून विचारतो, गेला ना राग? तू चिटिंग केलीस? ती हळुवारपणे त्याचा हात बाजूला करून म्हणते, माझी काही चूक नाही, तू भाग पाडलास मला. आय लव्ह यू सो मच सई. तो तिला कमरेला पकडून तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. त्यावरती फक्त त्याच्याकडे बघून गोड हसतेस. सई म्हणाली, निघायचं? चला. दोघेही गाडीत येऊन बसतात.
सई न विसरता स्वतःच्या सीट बेल्ट लावते आणि दोघेही निघतात. थोडा वेळ गाडी चालवून ते एका रिसॉर्ट समोर गाडी थांबवतात. चला, आलं आपलं डेस्टिनेश, तो तिच्यासाठी कारचं दार उघडत म्हणतो. तेही एक सुंदर रिसॉर्ट असतं. प्रवेशद्वारापासून आत जायला एक छोटी पाऊल वाट बनलेली असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंतच्या उंचीची वेगवेगळी झाडे लावलेली होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला लॉन होते. पुढे गेल्यावर समोर एक सुंदरसा कृत्रिम तलाव तयार केलेला. त्यामध्ये काही कमळ आणि काही बदकही होते. त्या तलावाच्या बाजूने डायनिंग अरेंजमेंट्स होत्या आणि त्याच्या मागे लांब एक कॉटेजची लाईन होती. मस्त रिसॉर्ट आहे रे, सई आजूबाजूला बघत म्हणते. आरव म्हणाला, आवडला ना तुला? बाबांच्या मित्राचा आहे. हो, खूप मस्त आहे. ते दोघे एका टेबलजवळ येतात. तू 2 मिनिट बसतेस, मी काकांना भेटून येतो लगेच. आरव तिचा हात हातात घेऊन विचारतो. हो, जा ना. ती हसून त्याला उत्तर देते. तो जातो आणि ती जरा आजूबाजूचं दृश्य बघत असते. आजूबाजूच्या टेबलवरही जास्त गर्दी नव्हती. एक लाईन सोडून बाजूचे 3-4 टेबल भरले होते आणि सईला तिच्या मागच्या टेबलवरून काही मुलींच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. थोडा वेळ ती मोबाईलमध्ये टाइमपास करत बसली होती. गर्ल्स, समोर तो मरूम स्वेट शर्टवाला बघा, कसला हॉट दिसतोयस. मागच्या टेबलवरून आवाज आला तसं सईनेही त्या दिशेने पाहिलं आणि डोक्याला हात लावलं. समोरून आरव येत होता. अरे तेव्हा, मगाशी नसेल नोटीस केलं, आता एकदा दिसला की लगेच पडली नजर. तिच्या विचारात तिलाच हसायला आलं. तो याच दिशेने येतोय का ग? दुसरा आवाज. तितक्यात आरव तिच्या समोर येऊन बसला. तसे मागून 3-4 आवाज एकत्र आले. ओ शिट. सईचं लक्ष नाही बघून त्याने तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली. आरव म्हणाला, काय ग, एकटीच का हसतीयेस? काही नाही, ती हसतच उत्तर देते आणि एकदा वळून मागे बघते तर सगळ्या मुली पटकन मान खाली घेतात. माझा विचार करत होतीस ना? तो खट्ट्याळपणे हसत विचारतो. सई म्हणाली, गप्प. भेटले का काका? हो, त्यांना खूप आनंद झाला मला बघून. खूप वर्षाने भेटलो ना. असे थोडा वेळ बोलण्यात जातो आणि एक वेटर त्यांची ऑर्डर घेऊन येतो. तू ऑर्डर कधी दिलीस? सईनं कडून विचारते. मगाशी आत असताना, विथ स्पेशल इंस्ट्रक्शन्स. एक डोळा मारत तो म्हणतो. त्याने सगळं काही तिच्या आवडीचं मागवलं होतं. ते गप्पा मारत जेवण करत असतात. सई, तू विचारलं नाहीस मी काल सुट्टीच्या दिवशी अशा कोणत्या कामात होतो की तुझ्याशी नाही बोलू शकलो? आरवने तिचा अंदाज घेत विचारलं. सई म्हणाली, नाही, कारण मला समजण्या इतकं महत्त्वाचं असेल तर तू स्वतःहून मला सांगशील हे माहिती आहे मला. अच्छा, आणि मी जर नाही सांगितलं तर ते मला कळण्या इतकं महत्त्वाचं नव्हतं. तो आश्चर्याने तिच्याकडे बघत राहतो. बाकी मुलींसारखा हट्ट कर की कधीतरी. मला हे का नाही सांगितलं? मला ते कळायलाच पाहिजे, आरव हसत म्हणतो. बाकी मुली म्हणजे? कोणती मुलगी म्हणते तुला? ती खाणं थांबवून रोखून त्याच्याकडे बघते. तो भांबावून जातो. त्याला आता पप्प झालेलं बघून ती खळखळून हसते आणि तिला बघून तोही हसतो. आरव म्हणाला, बाय द वे, कालच महत्त्वाचं काम हे होतं की मी तुझ्या घरी गेलेलो काकूंना भेटायला. काय? सई जवळजवळ ओरडतेच. आणि तू हे आत्ता सांगतोयस? ती काळजीने म्हणते. तू आधी शांत हो, मी सगळं सांगतो. तो तिला काल घडलेलं सगळं जसंच्या तसं सांगतो. ती आश्चर्याने थक्क होऊन त्याचा प्रत्येक शब्द ऐकत असते. सगळं सांगून झाल्यावर तो हसत म्हणतो, आता माझ्या सासूबाई पण तयार झाल्या. एक्सक्यूज मी, तुझ्या सासूला पटवलं असशील. इथे अजून बरेच कष्ट आहेत, ते ॲटिट्यूड देऊन म्हणते. बोलता बोलता त्यांचं जेवण होतं आणि वेटर त्यांचं स्पेशल डेझर्ट घेऊन येतो आणि ते सईच्या समोर ठेवतो. तिची प्रचंड आवडती चॉकलेट ट्रफल पेस्ट्री असते आणि प्लेटवर चॉकलेट्स सॉसने तिच्यासाठी मेसेज असतो. टू माय चॉकलेट पेस्ट्री, आय लव्ह यू मोर दॅन यू लव्ह धिस पेस्ट्री. ती ते पाहून घालत असत त्याच्याकडे बघते. तो तिला ती पेस्ट्री भरवतो. एक घास खाल्यानंतर ती डोळे मिटून त्या पेस्ट्रीचा आस्वाद घेत असते आणि तो तिला निहाळत राहतो. तुला पेस्ट्री मी माझी नाही शेअर करणार, सई चेहरा बारीक करून म्हणते. मला नकोच आहे तुझी. आय विल हॅव माय चॉकलेट पेस्ट्री, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. तशी ती लाजते. पूर्ण पेस्ट्री भरवल्यानंतर बिल पे करून ते निघतात. दोघेही गाडीमध्ये येऊन बसतात. पण यावेळी सई मुद्दाम सीट बेल्ट लावत नाही. आरव म्हणाला, निघूया? हो. तसं त्याचं लक्ष तिच्या सीट बेल्टकडे जातं आणि तो स्वतःशीच हसतो. ती तिचं लक्ष नाही असं दाखवत फोन चेक करत असते. तो तिच्याकडे झुकतो तशी ती मागे सरकून डोळे मिटते.
तो तिचा सीट बेल्ट लावतो आणि तिचा चेहरा न्याहाळत तिच्या गालावर ओठ टेकवतो. ती डोळे उघडून त्याच्याकडे लटक्या रागाने बघते आणि चेहरा खिडकीकडे वळवून घालत असते. दोघेही निघतात. गप्पा मारत गाणी ऐकत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. आरव म्हणाला, सई ऐक ना, घरी कधी येतेयस? आईला भेटवायचं होतं तुला. ती यावर काय बोलायचं सुचत नाही. सई म्हणाली, अरे पण मी कसं येणार आणि त्यांना काय सांगू? मी तुला म्हटलं ना मला थोडा वेळ हवाय. हो, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे माझं. आणि घरी माहिती आहे ते सगळं, त्यामुळे माझ्या घरचे खरं तर तुझ्याच बाजूने आहेत. तो चेहरा लहान करून म्हणतो. तशी ती त्याच्याकडे बघून खुदकन हसते. आरव म्हणाला, आईने तुझा फोटो पण नाही पाहिलाय अजून. ती मला म्हणाली, जेव्हा तिला आम्हाला भेटवायला घेऊन येशील तेव्हाच तिला बघेल. काय? अरे तू एका दिवसात किती धक्के देणार आहेस मला? ती आश्चर्याने म्हणते. सई म्हणाली, मग त्या माझ्यासाठी तयार कशा झाल्या? तिलाच येऊन विचार. आरव हसत म्हणतो. बराच वेळ दोघे शांत होतात. सई त्याच्या बोलण्याचा विचार करत असते. सई म्हणाली, मी येते काकूंना भेटायला, पण एका अटीवर. आणि अट काय आहे? तो थोडं टेन्शनमध्ये विचारतो. आम्ही बोलत असताना तू तिथे असता कामा नये. का? ते मी नाही सांगणार. मान्य असेल तर बोल. मान्य आहे का सरकार? फक्त या लवकर आपल्या घरी. हां, म्हणजे आईला भेटायला. तो त्याची बाजू सावरत म्हणतो. आरव गाडी तिच्या घराखाली थांबवतो. आरव म्हणाला, आता लगेच जाणार आहे अंशूकडे? नाही, थोडा वेळ आहे अजून. मग अजून फिरून यायचं का? वेडा आहेस का? मन नाही भरलं का अजून? ती त्याला चिडवत विचारते. नाही ना, तो चेहरा बारीक करून म्हणतो. थोडा वेळ त्याच्याशी बोलून मग त्याचा निरोप घेऊन सई घरात येते आणि आल्या आल्या आईला मिठी मारते. आई म्हणाली, अरे वा, माझं पिल्लू आज खूप खुश दिसते. तू आरवला भेटलीयस ते मला नाही सांगितलं? अरे, तू आजूबाजूला नसताना मला त्याला भेटायचं होतं. तू समोर नसतानाही तुझ्यासाठी काय भावना आहेत जरा तपासून बघायचं होतं. आणि तुला आधीच कळालं असतं तर बिनकामाचं टेन्शन घेऊन बसली असतीस का? आई तिच्या गालावर हळूच एक चापट मारत म्हणते. तशी ती असते. मग कसा वाटला? चांगला वाटला नसता तर आज तुला पाठवलं असतं का? आई भुव्या उडवत म्हणते. आई म्हणाली, बरं जा आवरून घे. सई तिचं आवरून आईला किचनमध्ये मदत करते आणि रात्री 8च्या सुमारास अंशूकडे येते. रिया आधीच घरी पोहोचलेली असते. तिघी छान मज्जा मस्ती करत सगळ्यांसाठी जेवण बनवतात आणि जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा 3 कॉफीचे वाफाडते मग घेऊन टेरेसवर येतात. रिया म्हणाली, गर्ल्स, आफ्टर सो लॉंग वी गोट दिस कॉम्बिनेशन्स, कॉफी, टेरेस अँड ऑर टेल्क्स. हो ना यार. अंशू आणि सई एकत्र बोलतात. तिघींच्या गप्पा सुरू होतात. बाय द वे सई, रिया म्हणाली, आरव परत भेटला होता ना तुला? पुढे काय झालं? नंतर आपल्याला बोलायला वेळच नाही मिळाला. सई पुढची हकीकत सविस्तरपणे दोघींना सांगते आणि दोघींच्या चेहऱ्यावरचे हावभाव मिटताला बदलत राहतात. आई शपथ, काकू भारीच आहेत की. आय होप माझ्या आईला जेव्हा वेदबद्दल कळेल तेव्हा ती पण समजून घेईल. अंशू चेहरा बारीक करून म्हणते. घेईल ग. रिया म्हणाली, आत्ताच का टेन्शन घेतीयस? अगं येणारच ना. तुझ्या घरी विशालबद्दल माहिती आहे. अंशूचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अंशू म्हणाली, आता मी राहिली आहे. सई म्हणाली, डोंट वरी बेबी, आम्ही आहे ना, करू आपण कन्व्हिन्स. सई, पुढे काय ठरवलं आहेस? रिया म्हणाली, तू उत्तर नाही दिलंस ना अजून? सई म्हणाली, हो, अजून थोडाच वेळ वाट बघावी लागेल त्याला. मला पण चांगलं नाही वाटत आहे ग असं, पण इलाज नाही. आणि पुढच्या आठवड्यात त्याच्या आईला भेटेन मी. म्हणजे त्यांना मला भेटायचे? अरे वा, सासूला खूप घाई झाली आहे सुनेला भेटायची. दोघी चिडवत म्हणतात. तशी सईला लाजते. त्यांच्या गप्पा अशाच बराच वेळ चालू राहतात आणि रात्री कधीतरी त्या अंशूच्या रूममध्ये येऊन झोपून जातात.